कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या वक्तव्याचा खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली अखिल भारतीय किसान काँग्रेस सेलच्या वतीने निषेध करत जोडेमारो आंदोलन करण्यात आले आहे। आज रविवार दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी 11 वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील नवीन मोंढा परिसरातील जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयासमोर हे निषेध व जोडेमारो आंदोलन करण्यात आले आहे। कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी नुकतेच एक वक्तव्य केले होते। त्या वक्तव्यामध्ये कृषी मंत्री माणिकराव कोकाटे म्हणाले की 1 रुपया भिकारी पण घेत नाही, आम्ही शेतकऱ्यांना 1 रुपयात पीक विमा देतो असे शेतकऱ्याप्रती केलेल्या चुकीच्या वक्तव्याबद्दल आज सकाळी खासदार रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली निषेध करत जोडेमारो आंदोलन केले आहे आणि कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी समस्त शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी सुद्धा यावेळी केली आहे। या संदर्भात खासदार रवींद्र चव्हाण यांनी आज सकाळी 11:30 वाजताच्या दरम्यान आपली प्रतिक्रिया सविस्तर दिली आहे। निषेध असो शेतकऱ्यांची माफी, कृषी मंत्र्यांनी शेतकऱ्याची माफी मागितलीच पाहिजे। मंत्री माणिकराव कोकाटे यांचा काँग्रेसच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला, काय सांगाल? आज आम्ही या नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयाच्या बाहेर संपूर्ण काँग्रेस जनांनी महाराष्ट्राचे कृषी मंत्री माननीय माणिकरावजी कोकाटे यांचा निषेध करण्यासाठी आम्ही इथं जमलेलो आहोत। काल माणिकरावजी कोकाटे यांनी शेतकऱ्यांविषयी जे वाक्य व्यक्त केलेलं आहे किंवा 1 रुपया भिकारी घेत नाही आणि आम्ही पीक विमा देतो, हे वाक्य अत्यंत चुकीचं आहे आणि हे सरकार शेतकऱ्यांप्रती किती संवेदनशील आहे हे या वाक्यावरून आपल्याला स्पष्ट होतं। खरं तर सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रति निर्णय घ्यायला पाहिजे होते। अनेक निर्णय प्रलंबित असताना या सत्ताधारी मंत्र्याकडून अशी वक्तव्य म्हणजे या ठिकाणी शेतकऱ्यांचा घोर अपमान हे सरकार वारंवार करत आहे, हे सिद्ध होत आहे आणि हे खरं तर हे सरकार शेतकऱ्यांप्रती कोणती निष्ठा बाळगत नाही। आज आमच्या शेतकऱ्यांच्या शेतीमालाचा हमीभाव असेल, शेतमालाला योग्य भाव देणं तर दूरच, पण शेतकऱ्यांप्रती असं वक्तव्य करणं हे चुकीचं आहे असं मला वाटतं।